उज्जैनमधनं। महाकाल मंदिरामध्ये ओंकारेश्वरहून आलेल्या कावड्यांनी मोठा गोंधळ घातला। नंदी हॉलचं बॅरिकेडिंग तोडून गर्भगृहामध्ये घुसण्याच्या प्रयत्नात झालेल्या वादात 7 सुरक्षारक्षक जखमी झाले। कावड्यांनी दानपेट्याही फेकून दिल्या। या प्रकरणी महाकाल पोलिसात 30 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्हीच्या आधारे पुढील तपास सुरू आहे। तर काय घडलं नेमकं ते आपण पाहतोय। ओंकारेश्वरून नर्मदा जल घेऊन महाकाल मंदिरामध्ये 100 कावडी आले होते। काही कावड्यांकडून बॅरिकेडिंग तोडून नदी हॉलमध्ये बळजबरीने प्रवेश करण्याचा प्रयत्न झाला। सुरक्षा रक्षकांनी रोखल्यामुळे झालेल्या वादानंतर कावड्यांनी त्यांच्यावर हल्ला केला। हल्ल्यामध्ये 7 सुरक्षा रक्षक जखमी झाले। दोघांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे। मंदिर समितीच्या तक्रारीवरून पोलिसांकडून मुख्य सूत्रधारासह 30 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय।